नमस्कार, आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल। आजच्या विशेष भक्तिभावपूर्ण भागात आम्ही घेऊन आलो आहोत प्रति पंढरपूर नंदवाळ येथे आलेल्या भक्तांचे मनोगत, सेवा कार्य आणि भक्तीपर अनुभव। वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, ती श्रद्धा, ती सेवा, ती समाजशीलता आणि ती एकजूट। आज आपण भेटूया अशा काही वारकऱ्यांना, सेवाभावाने झपाटलेल्या व्यक्तींना, ज्यांनी नुसते विठ्ठल नामाचे नाव घेतलं नाही तर ते आपल्या कृतीतूनही दाखवलं। चला अनुभवूया प्रति पंढरपूरची भक्ती परंपरा, फक्त आणि फक्त इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलवर। गेले मी 10 ते 15 वर्ष झाले या वारीमध्ये येतोय। पांडुरंगाचा सर्वांना आशीर्वाद लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना। चांगल्या रीतीने इकडे पंचायत कोल्हापूर जिल्ह्यात नंदवाळ गाव विठ्ठल रुक्माईचं पुरातन काळातलं मंदिर आहे। तर आज आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक आज महाप्रसादाचा खिचडी वाटपाचा लाभ घेतात। तर सगळ्यांना वयोवृद्ध, लहान मुलं, तरुण सगळ्यांचा सहभाग संस्था व सेवाभावी संस्था आज सगळ्यांचं कार्य मोठा हात आहे। तर सगळ्यांनी ह्या यात्रेचा सगळ्यांनी लाभ पूर्ण चेहरा उत्तम येतोय हात मागतो बोला। सगळ्यांना 5 वर्ष झालं मी चालतोय, मला गुडघ्याचा त्रास आहे तरी पण मी चालतोय। ज्योती बाबाचं चौक राहणार उजगावरून चालता ना? रंकाळा स्टँडवरून चालत आले। आता कुठे चाललाय? आता जिथं रिंगण भरते तिथं माझ्या मुलगीचं घर आहे, तिथं चाललंय। अच्छा, रिंगणाच्या इथं त्याला पुलकडीला। ओके, धन्यवाद माऊली। शिवकुमार शंकरराव शिंदे, राहणार कोल्हापूर। आणि वारीनिमित्त नंदवाळला पायी वारी आलेलो आहे। तू बोल बा, बोला वारीचा यावर्षी पण सर्व माणसांनी एवढे श्रद्धे करून वाटप करून मस्त एकदम म्हणजे जो एक्सपीरियन्स होता वारीचा पंढरपूरचा तोच या कोल्हापूर जिल्ह्यात आता नंदवाळच्या वारीत यायला लागला आहे। त्यामुळे लोक फुल सहभागी झालेले आहेत, ही वारीला पण येत आहेत। रविवार असल्या कारणाने एवढे पब्लिक जमा झाले ना, त्यामुळे काय फील एवढा वेगळाच जमा झाला की ती पंढरपूर म्हणण्यापेक्षा पंढरपूरलाच आलं असं वाटतंय आता। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव तेजस्विनी गाडगे। मी लहानपणापासूनच वारी करते, म्हणजे माझे घरचे, माझे पप्पा, माझी मम्मी हे वारकरी आहेत, त्यामुळे लहानपणापासूनच मी वारी करते। मला खूप आवड आहे, मी भजन पण करते, भारी वाटतं मला, खूप छान। नमस्कार, मी मृण्मयी रवींद्र काडे, मी पाचगाव येथे राहते। तर मी 2 वर्ष झाले वारी करते, तर मी आता 8वी इयत्तेत शिकत आहे। तर मला खूप भारी वाटते की 2 वर्ष झाले मी इथं येऊन वारी करते आणि 2 वर्ष येऊन जाऊन चालत जाते। काही लोकांना चालत जाऊ वाटत नाही, पण आम्हाला एवढा उत्साह येते की चालत जाणं आणि चालत येणं खूप आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे। खूप भारी वाटते वारीला आल्यावर, एन्जॉयफुल होत्या वारी आणि त्यातून आपली संस्कार, परंपरा व रूढी ह्या पण दिसतात। आम्ही तिघे मित्र नंदवाळला विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घ्यायला मी सकाळी पायी निघलो। पायी दिंडीला जात असताना आम्हाला खूप आनंद वाटला। तहानभूक आमची हरली, विठ्ठलाचं मनोभावे भक्तीने श्रद्धेनं आम्ही दर्शन घेतलं आणि ही सेवा आम्हाला जी मिळाली, रस्त्यामध्ये पायी दिंडीला जाणाऱ्या सर्व भक्तांना अतिशय चांगली सेवा ज्या ज्या लोकांनी दिली, ज्यांनी सेवा दिली त्या आम्ही सर्व भक्तांच्या मार्फत, सर्व वारकरी संप्रदाय आणि वारकऱ्यांच्या मार्फत
आम्ही त्याचं मनापासून अभिनंदन करतो. कारण सर्व भक्तांना उत्तमरित्या तुम्ही सेवा दिली. खिचडी, दूध, पेढे, त्याच्यानंतर केळी, उत्तम खिचडी होती. त्याच्यामुळं सर्व काही त्यांनी चांगली सेवा दिली आणि आम्ही दान करली. विठ्ठलाचं आम्ही दर्शन घेतलो. आम्हाला पूर्ण समाधान, आनंद आणि उत्साहामध्ये आमचा आज दिवस गेला. त्याच्यामुळं आज मी खूप खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे. धन्यवाद. वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या खूप अशा शुभेच्छा. माझं नाव मनीषा हरिदास वर्डे. मी नंदवार या विठ्ठल पती पंढरपुरामध्ये सर्व्हिसला आहे आणि खूप मोठा उत्सव आणि 2 दिवसापासून बघायला लागली आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नाकावरून आले काय करता? काय चालत शाळेमध्ये 2-3 वर्ष झाली चालत. काय बोलायचं येत आहे. तुमचं नाव आणि शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा. आषाढी यात्रेच्या निमित्त नंदवाळ वाडीला आणि या वाडीची वाडी भक्त मंडळींना खूप खूप शुभेच्छा. अजित वाडीला मला सुट्टी मिळून दे. गेले 20 वर्ष या वाडीला येतो आणि अजितला सुट्टी मिळून दे. त्यावेळी माझं 19 आणि परत या वाडीसाठी संधी घेऊन आम्ही दोघी सर्वांना आषाढी एकादशीची शुभेच्छा. किती काही अडचण असेल तर चालायला लागलं की काही वाटत नाही. खूप देवानी ताकद देते की काल उपवास करायचे की नाही हे विचार करत होते, पण आज उपवासही केले आणि वारी सगळ्यांबरोबर चालत पण आले. मला काही त्रास झाला नाही. मला खूप मनाला आनंद मिळाला. 10 वर्ष येतोय, तुम्हाला कसा आनंद वाटला? जरासं मोठ्या आवाजात बोला. पाऊस गेला तर बोल. रामकृष्ण हरी माऊली. पुईखेडीपर्यंत नंदवारच्या दिंडीतून पुईखेडीपर्यंत दरवर्षी जाते. वारीतली 5-6 वर्ष झाली येते. 5-6 वर्ष. वारकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आम्ही वारीत जाऊन आलो आहे आणि वारकऱ्यांना वारीच्या शुभेच्छा. गेली 10 वर्ष आम्ही 4-5 जण मित्र आहे. एक 12-10 वर्ष झाली जवळ येते. कोल्हापुरातून मिरज टेकडीवरून नंदवाळ मंदिरापर्यंत जाणे, परत कोल्हापूरला चालत जाणे, हे असं आमचं दरवर्षी ठरलेलं असते. आणि ह्यावर्षी जरासं भरपूर चालणं जाते. मजा आहे, छान वाटतं. आम्ही दिंडीला यावर्षी चाललो आहे. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही पायी पुईखेडी ते नंदवाळात केलेलं आहे. छान वाटलं पायी चालून आम्हाला. ओके. दर्शन मस्त झालं, चांगलं झालं आणि सगळं पण भरपूर लोक आलेले आहेत. दर्शन मस्त झालेलं आहे सगळ्याचं. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.